आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे नेते आमदार कृपाल तुमानेजी. कृपाल भाऊ, किती जागांवर ठरलं शेवटी? 8 जागांवर 8 किती बैठका झाल्या आणि किती बैठकातून जेवढ्या बैठका झाल्या तेवढ्या जागा मिळाल्या का नाही तुम्हाला? नाही, बैठका 2च झाल्या आमच्या. 2पेक्षा 4 पट जास्त मिळाल्या, पण फक्त 8 जागा मिळाल्या, फक्त 8. 2 बैठका झाल्या, अधिकृत शिवसेनेचे 2च उमेदवार आहे म्हणते, 6 तर भाजप देणार असं कळतंय. नाही, असं नाही आहे. आम्ही चांगले उमेदवार असा याचा प्रयत्न केला आणि चांगले उमेदवार आम्ही देणार, जेणेकरून ते निवडून आले पाहिजे याचा आमचा प्रयत्न आहे. आणि ते धनुष्यबाणावर निवडणूक लढणार असल्यामुळे ते आमचेच आहे. काल उशिरापर्यंत चर्चा झाली, शिंदे साहेबांची काही चर्चा झाली, आणि समाधानी आहात का तुम्ही 8 जागावर? बघू, आता पार्टीच्या आदेशाचं पालन आम्हाला करावं लागतं आहे. पार्टीचा जसा आदेश होईल त्याप्रमाणे आम्ही काम करू. तुम्ही 25 जणांची यादी दिली होती, 25 उमेदवार. पहिलं नाव तो सूरज गोजे, जिल्हा प्रमुख, त्यांचीही तिकीट नाकारलेली आहे. हो, आता बघू, त्यांना पण कुठेतरी कसं साहेबांशी आम्ही बोलतो आहे. आता सकाळी बोलायला साहेबांनी सांगितलं. सूरजबद्दल आम्हाला पण सिंपती आहे, यात कुठे शंका नाही आहे. आमच्या महिला आघाडीच्या प्रमुखालाही नाही मिळाली आहे सीट. आमचे दलाल जे 5 वेळाचे नगरसेवक होते, जगतराम सिन्हा आमचे 2 वेळाचे नगरसेवक होते, त्यांनाही मिळाली नाही. आम्ही साहेबांसोबत चर्चा करतोय या सर्व विषयावर. तुम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटायला आले, काय मागणी करणार आहे, काय चर्चा करणार आहे? नाही, आम्ही बघतोय प्रयत्न काय साहेबांसोबत आता नाश्ता करायला साहेबांनी बोलवला आहे, तर त्या नाश्त्यामध्ये चांगला काहीतरी मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. नाश्ता करता करता 8च्या 10 जागा होईल अशी आशा आहे का? झालं तर आनंद होईल. मी यासाठी म्हणलं की बैठका जेवढ्या झाल्या तेवढ्याही जागा मिळाल्या का नाही? 2 बैठका झाल्या आणि 2च अधिकृत उमेदवार शिवसेनेचे आहे. नाही, 8 उमेदवार अधिकृत आहे. तिथं 6 धनुष्यबाणावर आमचे तुम्हाला दिसेल 8 उमेदवार लढतील आणि 8चे 8ही निवडून येणार. चेहरे भाजपचे, चिन्ह धनुष्यबाण. नाही, सर्वच आमचं आहे. समाधानी आहात कृपाल तुमाने म्हणून? समाधानी आहात का युतीच्या या चर्चेवर? शेवटच्या दिवशीपर्यंत चर्चा झाली. आता असं असते, राजकारणामध्ये कमी जास्तपणा होत असतो आणि तो प्रत्येकाला सहन करावा लागतो आहे. कमी जागा मिळाल्याचं आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा दुःख आहे, त्यामध्ये काही शंका नाही. जर आणि जास्त मिळाले असतं तर जास्तीत जास्त कार्यकर्ते आम्हाला अकोमोडेट करता आले असते. कार्यकर्त्यांची नाराजी आहे? कार्यकर्त्याची आता कालपासून थोडी नाराजी तर आहेच त्यांची, पण आम्ही त्यांचं समाधान करू. एवढं उपराजधानीचं शहर आहे, 8 जागा शिवसेनेला, त्यातले 2च उमेदवार तुमचे, कसं पक्ष वाढणार असा प्रश्न सर्वसामान्य शिवसैनिक विचारत नाही का नाही त्यांना? आता पक्ष वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोच आहे. उलट आणखी जोमाने आम्ही प्रयत्न करू की जेणेकरून पुढच्या वेळेला आमचे जास्तीत जास्त नगरसेवक या ठिकाणी असेल, याच्यासाठी आमचा प्रयत्न असेल. तुमच्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळाली का? हा, कार्यकर्त्यांना मिळेल, 8 कार्यकर्त्यांना मिळेल तिकीट. कृपाल तुमाने वरिष्ठ नेते आहे. रात्री 2पर्यंत याच ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी बैठक होती. 8 जागांवर ठरलं, त्यातल्या 2च जागा उमेदवार शिवसेनेचे आहे, 6 भाजपच देणार आहे. आपल्या जिल्हा प्रमुखाला तिकीट मिळावे म्हणून दुसऱ्या दिवशीही ते या ठिकाणी आले आणि बैठकांचं सत्र प्रयत्न सुरू आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.